अवकाळी पावसानं राज्यामध्ये 63,000 हेक्टरवर शेती आणि फळपिकांचं नुकसान. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान. एप्रिलमध्येही पाऊस बरसण्याचा अंदाज. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे सुरू. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. मंत्री दादा भुसेंकडून मालेगाव आणि सटाणा भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. नुकसानग्रस्त शेती पिकांचा पंचनामा करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना दिले आदेश. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका. नाशिकच्या सटाणा तालुक्याला गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल. नाशिकच्या सटाण्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेला कांदा गारपिटीनं सडण्याच्या मार्गावर. सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसाचा भंडाऱ्यातील मका पिकाला फटका. कापणीला आलेला मका जमीनदोस्त. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या वरवटी गावामध्ये कापणी करून ठेवलेल्या उन्हाळी बाजरीचं नुकसान. शेतकऱ्यांमधून पंचनाम्याची मागणी. तर आंबाबाग आणि भाजीपाल्याला देखील पावसाचा फटका. गडचिरोलीच्या चामोर्शी मुलचेरा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. त्यामुळे मक्याचं पीक पूर्णतः जमीनदोस्त. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकच्या चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा. शेती पिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी. पावसामुळे पुण्यात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्या. उत्तरपत्रिका भिजल्याचा व्हिडिओ समोर. मात्र यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंच्या नावाची घोषणा. तर आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होणार असल्यामुळे अश्विनी भिडे आजच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र व्हायरल. इमारतीच्या पीओपीचं काम सुरू असल्यामुळे सीसीटीव्हीचा वायर तुटल्याचं पत्रामध्ये नमूद. मतदानावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना झाली होती धक्काबुक्की. सातारा राडा प्रकरणामध्ये प्रशासनानं आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देसाई यांची प्रतिक्रिया. तर राड्याचा सीसीटीव्ही एक ओपन डॉक्युमेंट आहे. प्रशासनानं ते तत्काळ माध्यमांना उपलब्ध करून द्यावं, देसाईंची मागणी. सातारा जिल्हा परिषद परिसरातील सीसीटीव्ही बंद असेल तर गंभीर बाब. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली चिंता. सीसीटीव्ही बंद असल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी. बुलढाण्याच्या जळगावमधल्या जामोद नगर परिषदेच्या सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ. चक्क सभापती नगरसेवकानं सभागृहामध्ये खाली बसून नोंदवला प्रशासनाचा निषेध. प्रलंबित विकास कामं आणि शहरातल्या स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून गदारोळ. सांगली जिल्हा परिषदेमध्ये उद्या सभापती निवडी. सभापतीपदाच्या निवडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक. सभापती निवडीवेळी दगाफटका नको म्हणून मवियाचे सदस्य पुन्हा अज्ञातस्थळी. खोटे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र दिले जातात. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या जात पडताळणीची चौकशी करण्याची पडळकरांची मागणी. पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करण्याची विनंती. शिवसेनेचा आमदार आणि खासदारांवर एकनाथ शिंदेंकडून विशेष जबाबदारी. पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची नियुक्ती. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेतून काढले. नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल सेल. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेत बदल केल्याचा आरोप. माजी खासदार राहुल शेवाळेंची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड. राज्यभरातील 25 संघटनांच्या एकूण 50 प्रतिनिधींनी एकमतानं राहुल शेवाळेंसह एकूण 13 पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिलं. पुरेशी चार्जिंग व्यवस्था नसल्यामुळे नागपूर महापालिकेच्या 109 ई बसेस डेपोत. एकूण 385 बसेसपैकी 276 बसेस रस्त्यावर धावत आहेत. चार्जिंग स्टेशन उभं करणं आणि ऑपरेट करणं ही संबंधित ई बस कंपन्यांची जबाबदारी. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये एलईडी लाईटद्वारे अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई.
मत्स्य व्यवसाय विभाग पाठलाग करत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना रंगेहात पकडत असल्याचं चित्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरमधील शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. 7 महिन्यांचं थकीत वेतन तत्काळ देण्याची मागणी तसंच सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुविधा त्वरित लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. यंदा मिठी नदी नालेसफाईसाठी अंदाजे 29 कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार. 3 फेजमध्ये वेगवेगळे 3 कंत्राटदार मिठी नदीची सफाई करणार. 2 कंत्राटदार पुढील 2 दिवसांमध्ये काम सुरू करणार. 3ऱ्या कंत्राटदाराशी बोलणी सुरू. एल्फिन्स्टन पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक काळामध्ये भायखळा ते दादर दरम्यान अप डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल बंद राहणार. सीएसएमटी कुर्ला, सीएसएमटी ठाणे, सीएसएमटी अंबरनाथ आणि ठाणे सीएसएमटी या लोकल फेऱ्या रद्द राहणार. मुंबईमध्ये विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरात कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीची वीज कापली. बिल थकीत असल्यामुळे वीज कंपनीची कारवाई. वीज कंपनीकडून पंचायत समिती अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही निर्णय. म्हाडाच्या 2640 घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी सुरू. विकासकांकडून प्राप्त झालेल्या या घरांचा मालमत्ता कर, देखभाल कर थकीत असल्यास म्हाडा भरणार. भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी. शोभायात्रेमध्ये हजारोंचा सहभाग. जैन महासंघाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन. अमरावतीमध्ये महावीर जयंतीनिमित्त श्वेतांबर जैन बांधवांची भव्य शोभायात्रा. जयस्तंभ चौकामध्ये माजी मंत्री सुनील देशमुख आणि जैन समाजाकडून पाणपोईचं उद्घाटन तर शोभायात्रेसाठी सजवलेला रथ मुख्य आकर्षण. बीसीसीआयचे ब्रँड कास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईमध्ये गूढ मृत्यू. आयपीएलसाठी आले होते मुंबईमध्ये. ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला मृतदेह. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रामटेक गोंदिया महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची एसटी बसला धडक. अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील 10 प्रवासी किरकोळ जखमी. ट्रॅव्हल्स लग्न समारंभासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जात असताना अपघात. सोसाट्याच्या वाऱ्याचा थेट भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांना फटका. पोलीस ठाण्यामध्ये वीज पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनलवर पोलिसांचा वायरलेस टॉवर कोसळल्यामुळे नुकसान. कोल्हापूरमध्ये मौज मजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर 500 लिटरच्या टाकीमध्ये पेट्रोल डिझेल भरून नेल्याचा प्रकार. पेट्रोलची साठेबाजी केली जात असल्याचा संशय. नियम धाब्यावर बसवून पेट्रोल डिझेलची विक्री. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ. आखाती देशातील युद्धाचा परिणाम ठाण्यातील मासुंदा तलावातील बोटिंगवर. एलपीजी सिलेंडर मिळत नसल्यामुळे एकच बोट फेरी सुरू. सिलेंडर नसल्यामुळे दुसरी बोट फेरी बंद. पेट्रोल डिझेलबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिलेंडरचा आणि इंधनाचा तुटवडा नसल्याचं स्पष्ट केलं. लोकांनी घाबरण्याची गरज नसल्याचं आवाहन. इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा हल्ला. इराणच्या इस्फान शहरावर अमेरिकेचा हल्ला. 2000 पाऊंड बंकर बस्टर बॉम्बनं हल्ला झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती. इराणचे जेरुसलेमवर तुफानी क्षेपणास्त्र हल्ले. 10 ठिकाणी स्फोट झाल्याची इस्रायली लष्कराची पुष्टी. इराणचे अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा. तेलानं भरलेल्या कुवेतच्या जहाजावर इराणचा जबरदस्त हल्ला. हल्ल्यानंतर जहाजावर आगडोम. इराणचे जहाजावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले. दुबई बंदर आणि कुवेतच्या लष्करानं केली हल्ल्याची पुष्टी. अमेरिकी सैन्याला हाकलून देण्याची हीच योग्य वेळ. इराणचे आखाती देशांना आवाहन. हा हल्ला शत्रूच्या लक्ष्यांवर करण्यात आला होता. सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याबद्दल इराणची प्रतिक्रिया. तर तो सौदी अरेबियावर नव्हता, इराणची माहिती. इराणनं इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र डागलं. इराणचा तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायलला हल्ला रोखण्यामध्ये अपयश. इराणी क्षेपणास्त्रांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणांना चकवण्याची क्षमता.
इराणचा इराकवर पुन्हा मोठा हल्ला. इराकच्या US महाविद्यालयावर इराणकडून हल्ला. अमेरिकेच्या विश्वविद्यालयाचं हल्ल्यामध्ये नुकसान झाल्याची माहिती. इराकमधील अमेरिकेची स्थळं इराणच्या निशाण्यावर. इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी. इराण, अमेरिका आणि इस्रायलकडून विमानतळ, रिफायनरी आणि ऊर्जा क्षेत्र टार्गेट. शहरातील इमारतींवरही बॉम्ब वर्षाव. अनेकांना जीव गमवावा लागला.